नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण समोर बघताय तुम्ही की सुतार किंवा कार्पेंटर त्याला लागणाऱ्या ज्या काही ॲक्सेसरीज आहेत किंवा जे काय तो वापरतो, स्पेशली जेव्हा आपण दार, खिडकी, कपाटाचा दरवाजा किंवा अन्य अशा ज्या गोष्टी त्याला बनवायला सांगतो, किंवा ह्या समोर जे तुम्हाला आत्ता चित्रात दिसत आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला वापर करावा लागतो. त्या गोष्टींची आपण एक तोंडओळख करून घेणार आहोत. आत्ता याच्यामध्ये कुठेही प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन होणार नाही, पण नंतर आपण लाकडाचे तुकडे घेऊन ह्याच सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण लावणार आहोत. जे दरवाजा, खिडकी किंवा कपाटांचे दरवाजे, दारं, आपल्या बऱ्याचशा किचन कॅबिनेटचे खिडक्या, दरवाजे असतात, त्यांच्यासाठी जे लागणार आहे यांचं प्रॅक्टिकल ज्ञान पण आपण घेणार आहोत की आपण कसं करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण दरवाजा लावतो तेव्हा तो दरवाजा उघडायचा कसा, कुठे उघडेल तो, आणि उघडताना बाकी कुठे जाऊन तो आपटेल का, आणि उघडल्यानंतर दुसरी काही गोष्ट आपल्याला जर त्याच वेळेला करायची असेल तर ती सुलभ व्हावी. तो दरवाजा उघडलेल्या अवस्थेत किंवा बंद अवस्थेत मध्ये येऊ नये यासाठी आपण त्याला पहिल्यांदा बिजागरी बघतो. या इथे तुम्ही बघताय वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या शेपच्या, वेगवेगळ्या मापांच्या या बिजागरी आहेत. ही सगळ्यात मोठी बिजागरी आहे. ह्याच्यापेक्षाही मोठ्या बिजागरी येतात, पण ज्या वेळेला आपल्याला आपला दरवाजा किंवा खिडकी आणि भिंत ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर ठेवायची वेळ येते तेव्हा अशा प्रकारचं बिजागरी वापरतात. ही बंद अवस्थेत आहे. दुसरी आपली साधी बिजागरी असते, ती नॉर्मली आपण वापरतो की अगदी सिंपल दोन्ही बाजूला सारखं असतं. ते कपाटांचे दरवाजे असतात त्यांना नॉर्मली एका बाजूला फुल असतं आणि दुसऱ्या बाजूला छोटंसं असतं, कारण त्यांची कपाटांचे जे दरवाजे असतात किंवा आपल्या किचन कॅबिनेटचे दरवाजे असतात ते पातळ असतात. त्याला एवढं मोठं विड्थ आहे ते जी आपल्याला आहे ती त्याच्यामध्ये नसते, त्यामुळे त्या छोट्या केलेल्या असतात. काही वेळेला आपल्याला एल आकाराचं आपल्याला सेपरेशन करावं लागतं. त्या इथे जसे बिजागरी तुम्हाला दिसते, ह्या बिजागरीत आपण दोन प्रकार आहेत. ह्या इथे असा हा मोठा एल आहे आणि मग इथे बिजागरी लावली आहे. ती नॉर्मली इथे भोकं पाडायची असतात, ती इथे लावलेली असतात. म्हणजे थिकनेस डायरेक्शनला न करता आपण त्याच्या सरफेसला जर भोक पाडायचं असेल, प्लायवूडसारखं जर असेल की जिथे थिकनेस डायरेक्शनला भोक पाडलं तर त्यातनं स्क्रू बाहेर पडू शकतो, तिथे आपण अशा प्रकारची बिजागरी वापरतो. तशीच ही एक आणखीन एक वेगळ्या प्रकारची एल, पण त्याला स्टेप आहे, नुसताच एल नाही आहे, त्याला आणखीन स्टेप दिलेली आहे. हे केल्यानंतर ह्या बिजागरीत आणि दरवाजामध्ये आपल्याला जर अंतर ठेवायला हवं असेल तर ते जास्त मिळू शकतं आपल्याला ह्या कन्स्ट्रक्शनमुळे. आजकालच्या नवीन बिजागऱ्या आपण जर्मन बिजागरी जी म्हणतो की याच्यामध्ये आपण लावताना ॲक्युरसी फार जास्त आपल्याला जर जमणार नसेल आणि जर ते सुलभ किंवा दरवाजा लागताना तो हळूहळू लागावा, जोरात लागू नये, यासाठी ह्या जर्मन बिजागऱ्या आहेत की याच्यामध्ये आतमध्ये स्प्रिंग असते आणि ह्या स्प्रिंगमुळे आपल्याला एक सुलभ त्याचं न आपटता दरवाजा लागू शकतो. खेचतानाही आपल्याला एक त्याच्यावरती जो ताण द्यायला पाहिजे तेवढा देता येतो आणि मग आपण हे करतो. आणि लावताना थोडंसं जरी अलाइनमेंट त्याची बिघडली तर हे जे सगळे जे स्क्रू दिसत आहेत त्या स्क्रूवरती ॲडजस्ट करून आपण त्याची लेवल करू शकतो. लावलेला दरवाजा जर हुशार सुतार नसेल तर तो ह्या अशा बिजागरींमध्ये जर मार्किंग, ड्रिलिंग आणि फिक्सिंग करताना जर त्याची अलाइनमेंट जर बरोबर आली नाही तर दरवाजे तिरके दिसतात. ते ह्या बिजागरींमध्ये होत नाहीत. अर्थात ह्या बिजागरींची किंमत आणि ह्या बिजागरींच्या किंमतीमध्ये खूप फरक आहे, पण जर आपल्याला काम चांगलं हवं असेल आणि नंतर समजा काही कारणाने त्याच्यावरती लोड आलं आणि ते बिजागरी बाहेर पडली तर ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करणं ह्या बिजागऱ्यांमध्ये शक्य असतं, सोपं असतं ते. आता खिडकी लावली की तिला बंद पण करायची असते, दरवाजा लावला की तिला आतमधनं आपल्याला बंद करायला लागतो. त्यासाठी ह्या आपण अशा प्रकारच्या बोल्ट म्हणतो आपण किंवा कड्या वापरतो. आणि तशाच सेफ्टीसाठी आजकाल आपण सेफ्टी लॉक चेनचं जे असतं ते करतो. त्यासाठी ह्या अशा प्रकारचं लॉक आपण लावतो. हे जे लॉक आहे हे आपण उचलून त्या दुसऱ्या
दरवाजाच्या फ्रेममध्ये हे अडकवून ठेवतो आणि मग चेनने आपल्याला थोडासा किलकिला दरवाजा उघडायला मिळतो आणि त्या आत बाहेर कोण आलं आहे हे जर आपल्या परिचयाचं असेल तरच आपण दरवाजा उघडतो. तसंच जर खिडक्या खूप जास्त लांबपर्यंत उघडू नयेत आणि त्या जाऊन जर कशावरती आपटणार असतील आणि तिथे जर आपल्याला फिजिकल स्टॉपर देणं शक्य नसेल, अशा प्रकारच्या चेन आपण बांधून ठेवतो की त्याने जेवढी चेन उघडेल तेवढंच ह्या दोन्ही असे जवळ असतात आणि हे एवढंच फक्त हा दरवाजा आपला ॲक्च्युली उघडता येतो किंवा उघडला जातो. त्याच्यामुळे तो जाऊन कुठे आपटत नाही, भिंतीचा रंग किंवा भिंतीचे पोफडे निघत नाहीत. त्याच्यापुढे येतं आपल्याला हँडल्स. काही हँडल्स जी असतात ती साधी नुसती नॉर्मल असतात किंवा अशा प्रकारचे असतात. आता हे जे हँडल आहे याला हँडल पण आहे, आणखीन ही सगळी जर लॉकची जर असेंब्ली केली आहे, जे 4-5 पार्ट जे तुम्हाला दिसत आहेत, तर त्याने आपल्याला कुलूपही लावता येतो त्याजवळ. नुसतंच हँडलने उघडता येतो दरवाजा आणि त्याच्याबरोबर जे कुलूप आहे त्याने तो लावता पण येतो. दुसरा हा जरा त्याच्यापेक्षा आणखीन एक चांगला नॉब आहे, छान गोल केलेला आहे आणि तो फिरवला किंवा ह्या इकडनं जर आपण हे प्रेस केलं तर ते लॉक होतं आणि ते जर आपण ह्या बाजूने फिरवायचा प्रयत्न केला, उघडायचा प्रयत्न केला तर ते उघडणार नाही. ह्या बाजूने ज्यावेळेला आपण फिरवू त्यावेळेला ते उघडेल आणि हे त्याचा आतमधला लॉकिंग डिव्हाइस आहे. मेन बोल्ट जो बाहेर येतो आणखीन आपल्या दरवाजात अडकतो तो. त्याची लावायची पद्धत आहे, त्यांच्या प्रत्येक अशा ह्या लॅचबरोबर फिटिंग कसं करायचं आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली फिटिंग करताना ह्या मापं आणि त्याच्या ज्या टेम्पलेट्स दिलेले आहेत त्यांचा कसा वापर करायचा, कशी भोकं पाडायची आणि अलाइनमेंट आपली न चुकता कुठेही दरवाज्यावरती जास्त मोठं होल न होता आपण कसं करणार आहोत ते बघणार आहोत. हे आपल्या नॉर्मल साध्या कड्या आहेत. ही दरवाजाच्या आतमधनं लावतो आपण, ही दरवाजाच्या बाहेरनं लावतो आणि ही बाहेरनं लावतो कारण ह्याला आपल्याला या इथे कुलूप अडकवायची सोय आहे. बाकी दोन्ही कड्यांची कन्स्ट्रक्शन जे आहे किंवा फिटिंग करायची पद्धत आहे ही सारखीच आहे. हे आपण साधे दरवाजे बघितले आणि हे एक ॲडव्हान्स नाईट लॅच म्हणतो आपण, तसं आहे. ह्यालाही त्याची पद्धत दिलेली आहे कसं लावायचं आणि ते आपण नंतर ज्यावेळेला ॲक्च्युअल लाकडावरती करून बघणार आहोत त्यावेळेला हे टेम्पलेट्स कशा वापरायच्या. ह्याला दोन्ही बाजूनी आतनं आणि बाहेरनं वेगवेगळ्या प्रकारे त्याचं मापं दिलेली आहेत. त्या मापांवरती बरोबर भोकं पाडून आपण जर ड्रिलिंग केलं तर आतनं आणि बाहेरचं बरोबर मॅच होतं. पण आतनं आणि बाहेर मापं घेताना त्याचा जो रेफरन्स असतो तो कसा घ्यायचा हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपल्याला ते शिकायचं आहे की पहिलं सेंट्रल होल करून त्याच्यावरती माप घेऊन जे आरपार केलं जातं. बाकीची जी भोकं आहेत ती आरपार नसतात, फक्त एक सेंट्रलला जे होल आहे त्यातनं हा बोल्ट आपला ट्रान्सफर होणार आहे, तर तो फक्त आपण पहिला करून घ्यायचा आणि त्याच्यावरनं आतनं आणि बाहेरनं मार्किंग करायचं. ती एक छोटीशी कला आहे, समजून घेतली तर सोपं आहे आणि आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा आपला शेवटचा आयटम जो आहे याला आपण डोअर क्लोजर म्हणतो. 2 प्रकारचे डोअर क्लोजर असतात. एक वरती आपण दरवाजाच्या वरती लावतो, जो आत्ता आपण इथे आणलेला नाही, आपण घेऊया आपण पुढच्या वेळेला तो. आणि हा जो डोअर क्लोजर आहे हा दरवाजाच्या मध्ये लागतो आणि तो या रॉडने याच्यामध्ये जी स्प्रिंग आहे त्याने त्या दरवाजावरती लोड देऊन हा दरवाजा असा उघडलेला असेल तर तो हळूहळू या इथे आपल्या दरवाजावर लागतो आणि तो त्याच्यावरती लागायचा असतो. तो ह्या अशा प्रकारच्या गोल केलेल्या याच्यामध्ये तो बसलेला असतो आणि त्याच्यावरती त्याचं सगळं लोड येतं आणि गोल फिरताना कुठेही त्याचं मार्किंग येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी लावताना आपण स्क्रूज सगळ्या लाकडामध्ये घालायला लागतात किंवा जर आपण स्टीलमध्ये लावलं तर त्याला वेल्डिंग किंवा बोल्टिंग करावं लागतं. तर ते हे स्क्रू आहेत, स्क्रू पिळण्यासाठी स्क्रूड्रायव्हर आहे आणि भोकं पाडण्यासाठी आपलं ड्रिलिंग मशीन आहे. हे अशा प्रकारे जर आपण सगळ्या सोयी जर तयार ठेवल्या आपल्या काय काय आपल्याला पाहिजे ते, त्याचं मार्किंग कशा प्रकारचं आपल्याला हँडल लावायचे आहेत, कड्या लावायच्या आहेत, बिजागरी लावायच्या आहेत, कशा प्रकारे आपल्याला आपलं घराचा देखावा करायचा आहे किंवा आपलं इंटिरियर आपण म्हणतो ते कसं असायला पाहिजे, त्याप्रमाणे ही वेगवेगळ्या प्रकारचे हँडल्स आहेत आणि ही आपली बाकीचे हत्यारं एवढ्या याच्यावरती आपण एक छानसं
एक सुतार कामातलं पुढचं किट तयार केलेलं आहे आणि ते किट आपण आता लवकरात लवकर प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशनसाठी पण घेणार आहोत. धन्यवाद.